कोणती भारतीय मुलगी या उडण टप्पूशी लग्न करायला तयार होणार आहे? झाली आहे तयार. हा? येस, एक इंडियन मुलगीच झाली आहे तयार नॅकशी लग्न करायला. आणि हो, ती इथे इंडियामध्येच राहते. कोण आहे ती मुलगी? नाव सांग ना तिचं. Who cares? I mean, मी नाही सांगू शकत ना. असं कसं नाही सांगू शकत तू? कारण आमचं सिक्रेट आहे ते. राईट ना? नाही, आता एवढं मोठं धाडस केलंच आहेस तू, तर मग नावही सांगून टाक. नाव नाही सांगता येणार, पण एक सांगायचं. काय आता? हेच की एक ऑस्ट्रेलियन मुलगा आणि एक इंडियन मुलगी लग्न करू शकत नाही असं काही नाहीये. बिकॉज यू हॅव टू ग्रो अप नाउ. आफ्टर ऑल यू आर 75 years old now. Anyway, you know what? Wish you a very, very happy birthday. Have fun. आपण मी निघतो, तुम्ही कंटिन्यू. मला अजूनही कळत नाहीये कोणती भारतीय मुलगी या कांगारूच्या प्रेमात पडली असेल. ही मुलगी जाऊ द्या हो. आज तुमचा वाढदिवस आहे की नाही? कशाला उगाच त्याचा विचार करून तुमचं डोकं शिणवून घेताय? हो आप्पा, आता तो विषय नकोच ना. आई तू पानं घे ना. हो हो हो, तुम्ही तयारीला लागा. चला ग, चला. हो हो, चला चला. हो, आपला हा विषयच नाही आप्पा. हो ना, जाऊ द्या. चल 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 चल. शेवटी एका परदेशी माणसानं आपले रंग दाखवलेच, एका भारतीय मुलीला फसवलंच. कोण असेल बरं ती मुलगी? आणि इतके दिवस मला कसं काही कळलं नाही? कमालच आहे बाई. मी नचिकेत असा वागेल असं वाटलंच नव्हतं. नाही असा म्हणजे काय वाईट आहे त्याच्यात? मग परदेशी असून एका भारतीय मुलीच्या प्रेमात पडलाय, हे वाईटच आहे ना. का वाईट आहे? आप्पा म्हणतात म्हणून? हो, आप्पा कधीच चुकत नाही. अगं मला सांग, मुळात प्रेम ही भावना वाईट आहे का? नाही. तरुण मुलगा आहे, पडला एखाद्या मुलीच्या प्रेमात, मग काय वाईट आहे त्यात? पण आई, कोण असेल हो ती मुलगी? सई, तुला माहितीये का ग? नाही, मला नाही माहित. तुमच्या मैत्रिणींपैकी आहे का कोणी? नाही. पण मला कळलंय कोण आहे ती मुलगी. कोण? हो, अगदी बरोबर ओळखले मी तिला. माझा अंदाज चुकूच शकत नाही. रोजच्या बघण्यातली आहे ना मुलगी. वहिनी, सांगा तरी कोण आहे? अगं जोशांची नात. मी एक दोनदा बघितलंय ना नचिकेतला तिच्याशी गप्पा मारताना. अगं आई, तसं नाहीये ग. तिला ना सिडनीला जायचंय, त्यामुळे ती विजाची चौकशी करत असते नचिकेतकडे, बाकी काही नाहीये. तुला काय माहित? कोणी सांगितलं तुला? तिनेच सांगितलं आई, तिनेच सांगितलं मला. हे बाई, मला वाटतं तीच आहे. मी बघितलंय ना आई, दोघं एकमेकांशी अगदी हसून हसून बोलत होते. नाही वहिनी, ती नाहीये. मी सांगते ना कोण आहे. अय्या, म्हणजे तुला माहितीये कोण आहे? अगं जाऊ द्या ग, आपल्याला काय करायचंय? आपली सई तर नाहीये ना, मग झालं तर काय आई, शक्य तरी आहे का आपली सई परदेशी मुलाच्या प्रेमात पडायचा विचार सुद्धा मनात आणणार नाही?
अगदी तो मुलगा नचिकेत इतका गुणी असला तरीही. हो हो. अरे माझा चष्मा कुठं आहे? कल्पना, जा बाई यांचा चष्मा शोधून दे. हो हो आणते. कुणी सांगितलं होतं त्या कॅडीला नसते उद्योग करायला? सगळा गोंधळ घालून ठेवलाय. हो ना आप्पा, हा मुद्दा काही आता विसरणार नाही. काही नाही ग, विसरतील 2 दिवसात. नाही आजी, आप्पा मगाशी खूप चिडले होते. इतक्या सहज नाही विसरणार हे. तो माणूस अजून कसा आहे तुला माहित नाही, विसरणार नाही तो. Who cares? जाऊ देत ना. आणि तू का एवढी काळजी करतोय? कसं म्हणतो मॅरी साई, किती वेळा बोलणार अजून? अरे मग होईल ना, करशील तू लग्न तिच्याशी. एवढं काय टेन्शन घेतोय? चल. अरे व्हॉट वॉज द नीड? काय गरज होती बोलायची दॅट आय हॅव फॉलन फॉर अन इंडियन गर्ल? आता प्रॉब्लेम होणार सगळा. अरे तो कसं बोलत होता तुला? आणि काही प्रॉब्लेम होणार नाही, यू नो. इट्स जस्ट अन ओल्ड फॉक्स. विसरेल तो सगळं. नाही 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 नाही. एक वेळ हिटलर स्वतःचं नाव विसरेल. आपल्या परदेशी भाईने स्वदेशी मुलीला पटवलंय हे कधीच नाही विसरणार. टेल मी वन थिंग मॅक, कधी ना कधी तर तुला सांगावंच लागलं असतं ना. नॉट राईट नाव. त्याचा मूड चांगला असताना. कम ऑन, त्याचा मूड कधी चांगला असतो. इट्स जस्ट अ हॉरिबल फेट. दॅट्स इट. आणि इथे उभं राहून बाईला ज्ञान देणं खूप सोपं आहे ग. त्या हिटलरला हँडल करणं ना जाम कठीण आहे. एक्झॅक्टली. खूप खूप डिफिकल्ट माणूस आहे तो. That you are making things difficult for you. That's it. म्हणजे Tell me, तुझं साईवर खूप प्रेम आहे, right? Then make that love your strength and not your weakness. आय गेट इट, बट त्याच्यामुळे सईला प्रॉब्लेम होणार. व्हॉट एम आय सपोज टू डू? There's a difference between being weak and being sensitive. Okay? नाही होणार तिला त्रास. सो व्हॉट डू यू वॉन्ट टू से? दॅट मी आप्पांना जाऊन सांगून टाकू अबाउट मी अँड साई? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की यू डोंट टॉलरेट हिम सो मच. टॉलरेट करावं लागणार कॅडी. साईसाठी आय हॅव टू टॉलरेट हिम. तू सारखं त्याला असं टॉलरेट करत राहिला ना तर तो काय ती डोक्यावर येऊन बसेल तुझ्या. हा कॅडी, लुक, आय डोंट वॉन्ट टू लूज साई. आय नो, नाही लूज करावं लागणार तुला तिला. द ओनली थिंग इज, जेव्हा त्या ओल्ड फॉक्सला कळेल की त्याच्या स्वदेशी नातीला एका परदेशी मुलाने पटवलंय, तेव्हा काय? तेव्हा फॉर शॉर्ट त्याला हार्ट अटॅक येणार आहे. मी नचिकेत देशपांडे, आय चॅलेंज यू. माझं वाकडं करून दाखवा. नाही जमणार तुम्हाला. लेट मी टेल यू वन थिंग, आता हे असंच होत राहणार. हे तुमचं मराठी कल्चर ना, इट्स फिनिश्ड. काही वाकडं करू शकत नाही. हे आहे ना तुमचं स्वदेशी राज्य, संपलं. यू आर फिनिश्ड. इतकी रात्र झाली तरी हे कांगारू अजून जागतच राहिलंय. आमच्या
स्वदेशी मुलीला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात पकडलाय. मला वाटतं हा तिच्याशीच बोलत असेल. धन्य आहे, धन्य आहे तिचे आई वडील. पोरीची इथे थेर चालली आहेत, पण आई वडिलांना मात्र पत्ताच नाही काही. पण या कांगारूचं एवढं धाडस झालंच कसं? कोण बरं असेल ती मुलगी? आज आप्पा इथेच झोपले? अगं आई, आप्पा इकडे खुर्चीतच झोपले. रात्री पाणी प्यायला उठले ते बघितलं होतं मी. मग नंतर बहुतेक इथेच झोपले. उठवू का मग त्यांना? अरे नको नको, झोपू दे. काल ती कॅडी बोलली आहे ना, ते यांनी खूप मनाला लावून घेतलेलं दिसतंय. बरोबरच आहे ते. काय बरोबर आहे? नाही म्हणजे नचिकेत तसा वाईट मुलगा नाहीये, पण तो जे वागला ना ते वाईटच आहे. अरे भारतातल्या मुलीच्या प्रेमात पडतो म्हणजे काय? ऑस्ट्रेलियात काय मुली कमी आहेत? हा म्हणजे अगदी आप्पा बघतो, ते म्हणतील ती पूर्व दिशा. हा हे म्हणालीस का? नाही काय नाही. हा नाही, आप्पांना नचिकेतचा राग येणं साहजिकच आहे. मला सुद्धा त्याचा राग आला. तो जे काय वागलाय ना ते निषेधार्हच आहे. इकडे यायचं आणि इकडल्या मुलींशी संबंध ठेवायचा त्याला काही एक अधिकार नाही. हा हा मी काय बोलतो, आपल्याला तुझं बोलणं पटलंय. आपण तुझ्या पार्टीत आहे. पार्टी? व्हॉट पार्टी? सॉरी पार्टन, आय रिअली डिडंट गेट यू. म्हणजे काल भाईला तू जे काही दोस्ती यारीमध्ये बोलली, जो काही सल्ला दिला, तो आपल्याला 100% पटलाय. मी त्याला काल जे काही म्हटलंय ना, त्याचा त्यांनी खरंच सिरियसली विचार केला पाहिजे. ही शुड गिव्ह इट अ थॉट. मला काय वाटतं माहितीये, काल कशी तू जशी हिटलर समोर हिंमत दाखवलीस, तशी भाईने पण हिंमत दाखवली पाहिजे. हिंमत नाही ऍक्च्युली. मला जे वाटलं ते मी डिरेक्टली बोलून टाकलं ओल्ड फॉक्स समोर. लाईक हू केअर्स? आणि काय झालं इफ नॅट इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया? सो व्हॉट? तेच तर, जब प्यार किया तो डरना क्या. भाईने कसं वहिनीला घेऊन डायरेक्ट पळून जायला पाहिजे. तिकडे लग्न करायचं सिडनीला आणि मग तिकडे यायचं हिटलरच्या पाया पडायला. हे असं झालं तर काय मजा येईल ना. मजा तर येईल, पण भाई तयार होत नाही ना. तुला माहितीये आजीची फुल परमिशन आहे, भाई तयार होत नाही. वेट 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 वेट, आजी तयार आहे म्हणजे आजीला चालेल ती दोघं असे पळून जाऊन लग्न केलं तर? म्हणजे काय? अरे आजी जाम डेअरिंग बाज आहे, जाम डेअरिंग बाज. गेल्या वेळेला भाई तिकडे गुजरातला गेलेला ना कामासाठी, तेव्हा आजीने एकदम भारी आयडिया केली होती आणि वहिनीला घेऊन तिकडे गुजरातला आली होती. तिकडे आजी बोलली पण भाईला, तू सईशी लग्न कर, पळून घेऊन जाईला, बाकीचं इकडचं सगळं मी बघते. मग आता बोल, अशी आजी सगळ्यांना पाहिजे की नाही? लिटरली वाव मॅन, आय मीन ऑसम. म्हणजे जर आजी एवढी पॉझिटिव्ह असेल तर आता आजी स्नॅकची मदत करू शकते. आजी हिटलरला फुल ऑन टशन देऊ नाही शकत ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. पण का? हिटलर म्हणजे ना भाई आणि वहिनीच्या प्रेमातला फक्त स्पीड ब्रेकर नाहीये, अख्खं रोड ब्लॉकर आहे. रोड ब्लॉकर जाम करून ठेवलाय रोड त्याने. ओके ठीक ओके, काय काय काही काळजी करू नको. ओके तू चिल चिल, थोडं डीप ब्रेथ इन. अरे इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. हा काही काळजी करू नको तू. डोंट वरी ॲट ऑल. आणि आपल्याला बरीच कामं आहेत ना घरात. चल चल आपण करूया, चल आपण आवरूया. ओके चला. काय ही कांगारीण, काय हे वागणं हिचं, निर्लज्ज कुठली. त्या दिगंबरला ती कसा काय स्पर्श करू शकते? अरे स्त्रीचं शील, स्त्रीचं स्वत्व शिल्लकच ठेवलेलं नाही ह्या लोकांनी. परमेश्वरा,
परमेश्वरा, अरे अजून काय काय बघायला लावणार आहेस रे बाबा. बघ आता तू. मी नाही सोडणार त्याला, नाही सोडणार मी, नाही सोडणार मी. आप्पा हो, सावकाश आप्पा. सई, सई मी ठरवलंय. काय ठरलंय आप्पा? त्या कांगारूचा सगळा डाव माझ्या लक्षात आलाय. त्यामुळे त्याचे आता सगळी पाळं मुळं मी खणून काढणार आहे. आप्पा म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? त्यानं नेमक्या कोणत्या स्वदेशी मुलीला फसवलंय हे मी शोधून काढणार. एका मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त नाही होऊ देणार मी. अहो काय गरज आहे उगाच नसत्या भानगडी मागे लावून घ्यायची. आपल्याला काय करायचंय? कोणी प्रेमात पडू दे ना तर लग्न करू दे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. हीच हीच तुमची ही आत्मघातकी वृत्ती. आपल्याला काय करायचंय असं म्हणता म्हणता हे परदेशी लोक तुमच्या घरात घुसतात आणि तुम्ही मात्र चक्क झोपा काढता. अहो शांत व्हावं जरा. आता शांत व्हायची नाही, पेटून उठायची वेळ आलेली आहे. एका स्वदेशी मुलीचा मी असा बळी जाऊ देणार नाही. स्वदेशी आप्पा केतकर म्हणतात मला. हे परदेशी आक्रमण मी कधी खपवून घेणार नाही. म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंय तुम्ही? ते कांगारू ज्या मुलीच्या प्रेमात पडलंय त्या मुलीचा नुसता शोध घेणार नाहीये मी. तिला तिच्या आई वडिलांना समजावून सांगणार आहे की ह्या परदेशी लोकांवर विश्वास ठेवणं हे किती आत्मघातकी असतं ते. अहो मी काय म्हणते, ह्या वयात उगाच डोक्याला नसता कशाला ताप करून घेताय तुम्ही? झेपणार नाही तुम्हाला. आता प्राण गेला तरी 72 आहे, पण माघार नाही. त्या कांगारूवर मला आता नजर ठेवायला लागेल. म्हणजे तो कुठे जातो, काय करतो, कुणाशी बोलतो याची सगळी माहिती मला मिळवावी लागेल. अरे देवा, म्हणजे आता तुम्ही या वयात हेरगिरी करणार की काय? हे बघा, तुम्ही त्याला काहीही म्हणा, पण या कामात मला अशी एक व्यक्ती लागेल की जी कायम त्या कांगारूच्या मागावर असेल आणि मला खडान खडा माहिती देईल. पण कोण करेल हे काम? आणखीन कोण कशाला हवंय? आपली सई आहे ना. मी? हो, स्वतः एवढाच विश्वास माझा दुसऱ्या कोणावर असेल तर ती फक्त तू आहेस सई. सई, ते कांगारू नेमकं कोणत्या स्वदेशी मुलीला फसवतंय हे तू शोधून काढ आणि त्याची सगळी माहिती मला आणून दे. अहो पण हे कुणावर असं लक्ष ठेवायचं म्हणजे त्यांना संशय आला तर? नाही, तसं काहीही होणार नाही, कारण आपली सई काही वेळा तिकडे गेलेली आहे. त्यामुळे त्याला संशय सुद्धा येणार नाही. सई, तू त्याची सावली हो आणि त्याच्या मागावर राहून सगळी इतंभूत माहिती मला आणून दे. सई, हे काम तू स्वतःसाठी नाही, माझ्यासाठी नाही, तर देशासाठी करतेस असं समज. एक स्वदेशी मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणार आहेस तू तिला. आता युद्ध सुरू झालंय आणि हे युद्ध तूच जिंकणार आहेस, लक्षात असू दे.